नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण BA द्वितीय वर्ष तिसऱ्या सत्रामध्ये हवामानशास्त्र नावाचा जो काही पेपर आहे, भूगोलाचा पेपर, या पेपरचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, हवामानशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण मागील तासामध्ये हवामानशास्त्राची एकंदर झालेली वाटचाल, म्हणजे हवामानशास्त्राचा विकास असेल, हवामानशास्त्राची असणारी व्याख्या असेल, हवामानशास्त्राचं असणारं स्वरूप असेल किंवा हवामानशास्त्राची व्याप्ती, या सर्व बाबींचा विचार आपण मागील तासामध्ये या ठिकाणी केलेला. आज आपण हवामानशास्त्राचा अभ्यास एका नवीन मुद्द्याच्या आधारे या ठिकाणी करणार. मित्रो, आज जर आपण बघितलं तर आजच्या काळामध्ये कोणतीही ज्ञानशाखा असेल, ही ज्ञानशाखा इतर ज्ञानशाखेपासून अलिप्त राहू शकते. जे कोणत्याही शास्त्राचा इतर शास्त्रापासून ती वेगळी राहू शकत नाही, कारण त्यांचे एकमेकाशी सहसंबंध असलेले आपल्याला दिसतात. कोणत्याही शाखेला जर समृद्ध व्हायचं असेल, कोणत्याही शाखेचा जर विकास व्हायचा असेल, ज्ञानशाखेचा किंवा शास्त्राचा, तर त्या ठिकाणी त्या शास्त्राला किंवा त्या ज्ञानशाखेला इतर शाखेतील ज्ञानाचा उपयोग करणे, ज्ञानाची आवश्यकता या ठिकाणी असते. कारण अशा प्रकारचं जर आपण इतर शाखेकडून किंवा इतर शास्त्राचा असणारा ज्ञानाचा उपयोग केला नाही, तर त्या शास्त्राचा किंवा त्या ज्ञानशाखेचा विकास या ठिकाणी साधन शक्य होत नाही. म्हणूनच आपण पाहतोय की हवामानशास्त्र आणि ज्या काही महत्त्वाच्या ज्ञानशाखा आहेत, यांचा देखील अशाच प्रकारे घनिष्ठ आणि जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसतो. आणि आजच्या तासामध्ये आपण हेच स्पष्ट करणार आहोत की हवामानशास्त्राचा इतर शास्त्राशी असणारा संबंध, हवामानशास्त्राचा इतर शास्त्राशी असलेला संबंध, हवामानशास्त्र म्हणून ज्यावेळेस हे शास्त्र विकसित होत आहे, त्यावेळेस या शास्त्राचा इतर शास्त्राशी संबंध आलेला आहे. कारण कोणताही शास्त्र असेल, कोणती ज्ञानशाखा असेल, तिला जर समृद्ध व्हायचं असेल तर तिला इतर शास्त्रातील ज्ञानाचा किंवा इतर ज्ञानशाखेतील ज्ञानाचा उपयोग करणं क्रमप्राप्त ठरतं, कारण आवश्यकच आहे. त्याशिवाय ती ज्ञानशाखा समृद्ध होत नाही किंवा विकसित होत नाही. आणि मित्रांनो, हवामानशास्त्र देखील त्यापेक्षा वेगळं असं नाही. हवामानशास्त्राचा देखील इतर शास्त्राशी संबंध आलेला आहे. त्यामध्ये पहिला जो संबंध आहे तो आहे हवामानशास्त्र व भूगोलशास्त्र. हवामानशास्त्र व भूगोलशास्त्र
भूगोलशास्त्रामध्ये म्हणजे भूगोलामध्ये संपूर्ण पृथ्वी आणि पृथ्वीशी निगडीत असणारे सजीव निर्जीव अशा सर्वच घटकांचा अभ्यास केला जातो. आपण भूगोलाचा जर विचार केला तर आपल्याला भूगोलाची व्याख्या करत असताना आपण म्हणतो की पृथ्वीवरील सर्व प्राकृतिक घटकांचा म्हणजे निसर्ग निर्मित घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल. मग या ठिकाणी पृथ्वीवर भूगोलामध्ये पृथ्वीवर जे काही निर्जीव आहे सजीव आहे अशा सर्व घटकांचा अभ्यास या भूगोलामध्ये केला जातो. तर हवामानशास्त्रामध्ये पृथ्वीच्या सभोवती असणाऱ्या वातावरणातील क्रिया प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. बघा, तर हवामानशास्त्रामध्ये जे पृथ्वीच्या सभोवती वातावरण निर्माण झालेले आहे हे पृथ्वीच्या सभोवती निर्माण झालेलं वातावरण, या वातावरणातील क्रिया प्रक्रियांचा अभ्यास हा हवामानशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे भूगोल आणि हवामानशास्त्र भूगोलामध्ये निर्जीव सजीव सर्व बाबींचा अभ्यास पृथ्वीवरील केला जातो आणि या निर्जीव बाबीमध्ये पृथ्वीवरील वातावरण देखील आहे. वातावरण देखील एक घटक आहे आणि याच वातावरणाचा हवामानशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. वातावरणातील क्रिया प्रक्रियांचा अभ्यास हा या हवामानशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसेल की भूगोल आणि हवामानशास्त्र हे विषय परस्परांना पूरक आहे. कारण पृथ्वीवरील सर्व प्राकृतिक घटकांचा अभ्यास हे भूगोल करतो आणि या प्राकृतिक घटकांमध्ये आपण बघितलं की जे प्राकृतिक घटक आहेत त्यामध्ये मृदावरण किंवा भूआवरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण हे जे काही आवरण आहे या आवरणाचा अभ्यास केला जातो. कारण सजीव आणि निर्जीव म्हटलं की ही सगळी आवरण पृथ्वीवर आलेली आहे. मग या आवरणाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. तर त्यातीलच एक आवरण म्हणजे वातावरण आणि या वातावरणातील क्रिया प्रक्रिया यांचा सखोल असा अभ्यास करण्याचे काम हे हवामानशास्त्राच्या अनुषंगाने होतं. त्यामुळे भूगोल आणि हवामानशास्त्र हे परस्परांना पूरक आहे. कारण भूगोलातील असणारं ज्ञान हे हवामानशास्त्राच्या अनुषंगाने उपयोगी आहे, तर हवामानशास्त्रातील ज्ञान हे भूगोलाच्या अनुषंगाने उपयुक्त असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून ही दोन्ही शास्त्र परस्परांना पूरक असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर दुसरा जो काही शास्त्र आहे ज्या शास्त्राशी हवामानशास्त्राचा संबंध येतो ते शास्त्र म्हणजे कृषीशास्त्र. हवामानशास्त्र व कृषीशास्त्र हवामानशास्त्रामध्ये आपण जर बघितलं तर वातावरणातील असणाऱ्या क्रिया प्रक्रिया म्हणजे या ठिकाणी हवामानाचा अभ्यास हा हवामानशास्त्रामध्ये केला जातो. तर कृषीशास्त्रामध्ये शेतीच्या संबंधित असणाऱ्या सर्व घटकांचा अभ्यास हा कृषी भूगोलात केला जातो. जे कृषीशी संबंधित किंवा शेतीशी संबंधित जेवढे काही घटक आहेत या सर्व घटकांचा
अभ्यास हा कृषी भूगोलामध्ये केला जातो किंवा कृषी शास्त्रामध्ये केला जातो। आणि मग आपल्याला माहित आहे की शेती किंवा कृषी ही मुख्यतः नैसर्गिक घटकावरच अवलंबून असते। त्यामध्ये हवामान हा घटक सर्वात प्रभावी आहे, कारण आपल्याला जर कृषी करायची असेल, शेती करायची असेल, तर शेती किंवा कृषी करत असताना असं आपला एक आर्थिक कार्य आहे, ते कार्य आपल्याला पूर्ण करायचं असेल तर हे कार्य पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचा घटक किंवा हे कार्य करत असताना आपल्याला असं दिसून येतं की अधिकाधिक ही जी काही कृषी व्यवसाय आहे किंवा शेती आहे ही पूर्णतः किंवा अधिकाधिक प्रमाणामध्ये नैसर्गिक घटकावरच अवलंबून असलेली आपल्याला दिसते। आणि या नैसर्गिक घटकापैकी सर्वात महत्त्वाचा जो काही घटक या ठिकाणी आहे तो म्हणजे हवामान। आणि हवामान हा घटक त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा किंवा प्रभावी असलेला आपल्याला दिसून येतो। पर्जन्य आणि तापमान यासारख्या घटकांचा अभ्यास हा हवामानशास्त्रामध्ये केला जातो। बघा, हवामानशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण वातावरणात घडून येणाऱ्या ज्या क्रिया प्रक्रिया आहे त्या क्रिया प्रक्रियेमध्ये पर्जन्य आहे, तापमान आहे, काही ठिकाणी तापमान कमी आहे, काही ठिकाणी जास्त आहे, म्हणजे तापमान आहे हे हवामानाचे घटक आहेत। या हवामानाच्या घटकांचा हवामानशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो आणि कृषी उत्पादनासाठी हे घटकच अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले आपल्याला दिसतात। जर त्या ठिकाणी आपण शेती करत असेल किंवा कृषी करत असो तर कृषी करत असताना पर्जन्यमान आणि तापमान हे दोनच घटक त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे असलेले आपल्याला दिसून येते, कारण या दोन घटकांच्या अनुषंगानेच त्या प्रदेशामध्ये कृषीचे उत्पादन वाढते किंवा या दोन घटकांच्या अनुषंगाने त्याचा कृषी उत्पादनावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो। त्यामुळे हवामान शास्त्र व कृषी शास्त्र यांचा देखील जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसतो। म्हणजे हवामान शास्त्राचा अभ्यास विषय आणि कृषी शास्त्राचा अभ्यास विषय यांच्यामध्ये बरंचसं साम्य असलेलं आपल्याला दिसून येतं। तर हा झाला दुसरा भाग या ठिकाणी हवामानशास्त्राच्या इतर शास्त्राशी असणाऱ्या संबंधाचा। त्यानंतर हवामानशास्त्र व वनस्पती शास्त्र यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की हवामानशास्त्राचा संबंध हा वनस्पती शास्त्राशी देखील। या ठिकाणी आपण बघूया की वनस्पती शास्त्रामध्ये पृथ्वीवरील वेगवेगळ्या वनस्पतींचा अभ्यास केला जातो। या वनस्पतींचं उगमस्थान कुठे आहे, या वनस्पतींचे वर्गीकरण करण्याचे काम हे वनस्पती शास्त्राच्या अनुषंगाने या ठिकाणी केले। म्हणजे वनस्पती शास्त्र जर आपण अभ्यासक असो तर वनस्पती शास्त्रामध्ये मग वनस्पतीचं उगमस्थान कुठे आहे, वनस्पतीचं स्थान कुठे आहे आणि या वनस्पतीचं वर्गीकरण की पृथ्वीवर कोणकोणत्या भागामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या वनस्पती आढळतात यांचा सगळा अभ्यास हा वनस्पती शास्त्राच्या अनुषंगाने केला जातो। नैसर्गिक वनस्पतीवर हवामानाचा प्रत्यक्ष परिणाम जर आपण बघितलं
की ज्यावेळेस आपण वनस्पतीचं वर्गीकरण करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की वनस्पतीमध्ये जे काही भिन्नता आढळते वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये, ही भिन्नता आढळण्यामागे मुख्य कारण आहे त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं हवामान आहे. म्हणजे हवामान कशा प्रकारचं आहे. साधारणतः आपण या ठिकाणी उदाहरण घेऊया की अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पर्जन्यमान असेल, वर्षभरामध्ये जास्तीत जास्त काळ जर त्या ठिकाणी पर्जन्यमान असेल तर अशा ठिकाणी आपल्याला सदाहरित प्रकारच्या वनस्पती आहेत. जर वर्षभरामध्ये काही काळ कोरडा आहे आणि काही काळ त्या ठिकाणी पर्जन्य पडत असेल तर आणि तापमानही अधिक असेल त्या प्रदेशाचे तर त्या ठिकाणी आपल्याला पानझडी प्रकारच्या वनस्पती आढळून येतात. आणि काही भागामध्ये वर्षभरामध्ये अत्यल्प स्वरूपाचं पर्जन्यमान आहे आणि त्या भागाचे तापमान देखील वर्षभर अधिक आहे. अशा भागामध्ये मात्र आपल्याला काटेरी स्वरूपाच्या वनस्पती या ठिकाणी आढळतात. तर ज्या भागामध्ये वर्षातील काही काळ पर्जन्याच्या स्वरूपात हिमपात होत असेल, हिमवृष्टी होत असेल तर अशा वेळेस त्या प्रदेशामध्ये आपल्याला सूचिपर्णी अरण्याचा प्रदेश या ठिकाणी दिसतो. म्हणजे वनस्पतीचं वर्गीकरण देखील करत असताना आपल्याला सांगतं की वनस्पतीचं वर्गीकरण होत असताना या ठिकाणी हवामान हा घटक त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरलेला आपल्याला दिसतो. वनस्पतीच्या विकासामध्ये तापमान व पर्जन्यमान हे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे वनस्पतीच्या विकासामध्ये आपल्याला हवामान हा घटक म्हणजेच हवामानशास्त्रातील असणारं ज्ञान हे या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरत असतं. म्हणून वनस्पतीशास्त्र आणि हवामानशास्त्र यांचा देखील अतिशय जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. धन्यवाद.